बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून आता महाराष्ट्रामध्ये भाजपात फूट पडल्याचं दिसतंय। पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केलाय। एक्सप्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीमध्ये बटेंगे तो कटेंगे या घोषणेला आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे या भाजपच्या पहिल्या नेत्या आहेत, तर महायुतीतल्या दुसऱ्या नेत्या आहेत। याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असं म्हटलं होतं। नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आपण पाहूया। बटेंगे तो कटेंगे या घोषणेला माझा विरोध आहे असं पंकजा मुंडे म्हणतायत। तर भाजपमध्ये आहे म्हणून बटेंगे तो कटेंगे या घोषणेचं समर्थन मी कधीही करणार नाही असं सुद्धा पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। तर महाराष्ट्रात असे विषय आणणं आपण टाळलं पाहिजे असाही सल्ला त्यांनी दिलाय। शिवाय आपण फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलंय। मोदींनी जात धर्माचा विचार न करता रेशन, घर आणि गॅस सिलेंडर दिलेत असं म्हणत पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगेचा विरोध केलाय।